मतदार याद्यांवर कुणीही काही बोलत नाही. मतदार यादीतील घोळावर सुप्रीम कोर्टाने लक्ष द्यावं, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. हिंगणा मतदारसंघात बोगस मतदान, अनिल देशमुख यांचा आरोप. 118 जणांचे बोगस कार्ड तयार करून मतदान झाल्याचा दावा. हापूस आंब्यावर गुजरातचा दावा. वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी. कोकणवासियांचा कडाडून विरोध. डोंबिवलीत आज क्रीडा संकुलाचं भूमिपूजन आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचं नूतनीकरण. उपमुख्यमंत्री शिंदे, रवींद्र चव्हाण कार्यक्रमानिमित्त एकत्र येण्याची शक्यता. फोडाफोडीच्या राजकारणावरून झाला होता वाद. इतर पक्षही देवाभाऊ चालवतात. मंत्री मंगल प्रभात लोढांचं वक्तव्य चर्चेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 69वा महापरिनिर्वाण दिन. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर अभिवादन. भीम अनुयायींचीही अभिवादनासाठी मोठी गर्दी. महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्याकडून डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन. दिल्लीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन. महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर अनुयायींची गर्दी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी दीक्षाभूमीवर. इंडिगोची सेवा आणखी आठवडाभर विस्कळीत राहण्याची शक्यता. 10 ते 15 डिसेंबरपर्यंत विमानसेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न. इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची माहिती. इंडिगोच्या संकटात रेल्वे ठरली संकटमोचक. रेल्वेकडून एकूण 37 गाड्यांमध्ये 116 अतिरिक्त कोचेस वाढवण्याचा निर्णय. देशभरात 114 पेक्षा जास्त वाढीव फेऱ्याही चालवणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.